राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। मिटकरीजी, तुम्ही एक दावा केला की तुमच्या संपर्कात काँग्रेसचे काही आमदार आहेत, शिवाय शरद पवार गटाचे सुद्धा काही आमदार आहेत। नेमकं काय तथ्य आहे? मी पहिल्यांदा अजित पवार गटाचा आमदार नाही हे तुमच्या चॅनलवर सांगतो। राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वात जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्याला निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली, त्या पक्षाचा मी आमदार आहे। आणि जे मी सांगतोय त्यामध्ये काय तथ्य आहे हे लोकसभेच्या तोंडावर दिसेल। माझ्या स्टेटमेंटनंतर अनेक लोक याच्या विरोधात स्टेटमेंट देतील, पण काल देवगिरीवर नियमित बैठक असताना एका गटाचे 2 महत्त्वाचे पदाधिकारी तिथे भेटून गेले। काँग्रेसचे काही पदाधिकारी म्हणजे आमदार हे येणाऱ्या लोकसभेच्या तोंडावर तुम्हाला या महाराष्ट्रात राजकीय भूकंप झालेला दिसेल। कारण अजितदादांच्या नेतृत्वात आम्हाला काम करायचं आहे आणि अजितदादा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम, ज्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं, त्यामुळे आमचा विश्वास या सरकारवर आहे। म्हणून त्या विश्वासापोटी आणि त्यांच्या मतदारसंघात पण त्यांना दादांच्या नेतृत्वात काम करायचं आहे, म्हणून काँग्रेस आणि त्या गटाचे उरल्यामधले काही 4-5 असे महाभूकंप आपल्याला दिसेल। तुम्ही म्हणताय त्यानुसार काँग्रेस आणि शरद पवार गटातील काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत। साधारण कधीपर्यंत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे? आत्ताच जर त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ताच जर आम्ही पक्षप्रवेश केला तर आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे ऐनवेळी आम्ही पक्षप्रवेश घेऊ। माझा असा अंदाज आहे की लोकसभेच्या पूर्वी हा भूकंप होणार। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती सातत्याने चर्चा होते। काही जण म्हणतात की अजित पवार यांना फक्त 4च लोकसभा जागा मिळतील, मात्र शिंदेना त्याच्यापेक्षा जास्त मिळतील। काय जागा वाटप फॉर्म्युला संदर्भात चर्चा झालेली आहे का, आणि अंतिम चर्चेमध्ये काय निकाल? म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि त्यांच्या मित्रपक्षाचे उमेदवार, शिंदे साहेबांसोबत शिवसेनेचे उमेदवार आणि त्यांचा जो घटक पक्ष आहे समजा प्रहारसारखा, त्यांचे काही लोकसभा, आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 10 जागेसाठी मागणी करत आहोत। 4 जागेवर समाधान मानावं हे जे काही बालिश वक्तव्य कोण्या नेत्यानं केलं असेल तर तो मूर्ख आहे, तो मूर्खपणाचा कळस आहे। 10 जागेची बोलणी आमची सुरू आहे, ज्यामध्ये गडचिरोलीसारखी जागा पण आहे। आता इतर जागा काय ते पक्षश्रेष्ठी ठरवतील, त्यामुळे 4 जागेवर आमची बोलवण महायुती करणार नाही। आम्ही जास्तीत जास्त जागा मागू, जास्तीत जास्त जागा मिळतील, आणि जिथे आमची ताकद आहे ती सर्व ताकद पणाला लावून आम्ही त्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणू। एकनाथ शिंदे यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच अजित पवार यांना मिळतील असा विश्वास आहे? नाही, नक्कीच, कारण सर्वांना महायुतीमध्ये एकत्र लढायचं आहे आणि अजितदादा सांगतात त्या पद्धतीनं देशाचं नेतृत्वसुद्धा मोदीजींनी करावं असं अजितदादांची जी इच्छा आहे, संकल्पना आहे, शिंदेसाहेबांची आहे, त्याच पद्धतीनं ह्या पुढच्या जागा दिल्या जातील। आणि भारतीय जनता पार्टीला पण चांगल्या पद्धतीने माहीत आहे की ज्या ठिकाणी आता बारामतीमध्ये अजितदादांची ताकद तुम्ही कितीही नाकारलं लोकसभेमध्ये तरी ती ताकद आहे आणि ते दिसेल। किती कोणाचे मुलं त्यात नव्याने आले, भेटी दिल्या, तर त्याचा काही तिळमात्र फरक पडणार नाही। रायगड म्हटलं तर ते तटकरे साहेबांची ताकद आहेच, तिथं तुम्ही अनिल तटकरेंना उभं करा की आणखी कोणी तटकरेंना आणा, पण हे घरफोडीचं राजकारण न करता ज्या ठिकाणी अजितदादाची ताकद आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सकारात्मक विचार करून त्या सर्वच्या सर्व जागा लढायला लावणार आहे आणि त्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत। बारामती लोकसभेच्या अनुषंगाने एक प्रश्न, सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उभा करण्याचा जोरदार प्रयत्न दिसतोय, मात्र सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ही लढत होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे सुद्धा शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये गेलेले होते बारामतीच्या, आणि तिथे त्यांच्या मागं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह एक प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न झाला। ह्या सगळ्याचा परिणाम कितपत होऊ शकतो? योगेंद्र पवारांचं नाव महाराष्ट्राने आज पहिल्यांदा ऐकलं, ते कोणाचे पुत्र आहेत तेही महाराष्ट्राला आज पहिल्यांदा माहीत पडलं। त्यांच्या येण्यानं आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्या गटात जो अजितदादा होण्याचा प्रयत्न जो नेता करतोय, संघर्ष योद्धा, त्याला मात्र फार मोठा फरक पडेल। कदाचित त्याच्याकरता त्याला बोलावलेलं असावं असं मला वाटतं। दुसरं असं आहे की बारामती लोकसभेमध्ये सुनेत्राताईंचा प्रचार प्रसार होतो आहे, सुप्रियाताईंनी पण तिथे नेतृत्व केलं आहे, त्याच्यामुळे बारामती लोकसभेमधली जी काही जनता आहे ती जे काम करतात, जे ग्राउंडला काम करतात, जे अजितदादाच्या नेतृत्वात काम करतात, बारामतीकरांना त्याचा विश्वास आहे, तसा ते देतील। योगेंद्र पवार असो की आणखी कोणी योगेंद्र पवार आले तरी त्याचा काळी मात्र फरक कुठल्याही लोकसभेवर पडणार नाही। सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे हे सुद्धा शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत, आणि सुनील तटकरेंना फाईट देण्यासाठी त्यांचा हा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे अशी देखील एक चर्चा आहे। त्याचा कितपत परिणाम होऊ शकतो? मी तेच सांगितलं, त्याचा तिळमात्र परिणाम होणार नाही। सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वात रायगड लोकसभा गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, आणि परत रायगडची जनतासुद्धा सुनील तटकरे साहेबांना, जसं अजितदादाचं नेतृत्व बारामतीकर मानतात तसं रायगडचं नेतृत्व तटकरे साहेबांचं म्हणूनच तिथे त्या ठिकाणी तटकरे साहेब जे म्हणतील तेच होणार। तटकरे साहेब म्हणजे सुनील तटकरे साहेब।
धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते आमदार अमोल मेटकरीजी. आणि लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावरती काँग्रेसमधील आणि शरद पवार गटातील काही आमदार आमच्याकडे येतील, पक्षप्रवेश होईल. आत्ता जर पक्षप्रवेश झाला तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्रास दिला जाऊ शकतो आणि म्हणून लोकसभेच्या अगदी तोंडावरती हा पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्यानुसार कधीपर्यंत हे पक्षप्रवेश होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढे जर्नलिस्ट सिद्धेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.